आपल्या लेखिका रॉन्डाबाईंनी आपले धडे संपले, आपले लेसन संपले 28. त्यानंतर आपल्याला कसं काय करता येईल याची पण थोडीफार माहिती दिली आहे. पण मी तुम्हाला काही गोष्टी त्यातल्या गाळूनच सांगणार आहे, ज्यांच्याकडे पुस्तक आहे. कारण हे केलं तर हा धडा करा, ते केलं तर तो धडा करा, हे सगळं करण्यापेक्षा जर तुम्ही स्वतः असं काहीतरी ठरवलात, की प्रत्येक धड्यातल्या 2 गोष्टी तरी आपण मनावर लावून घेऊया आणि त्याबद्दल आपण धन्यवाद देऊया. तर तुमचं लाईफ खूप सरळ सोपं जाईल. तुम्ही म्हणालात तर हे किती दिवस करायचं? तर काही लोकं 4.5 वर्षांपासून करतायत. म्हणजे आपल्या पॅन्डेमिकमध्ये काही लोकांना हे पुस्तक मिळालं आणि त्यांच्या आयुष्यात जादू झाली आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं, की एक पंजाबी बाई आहे, तिने लंडनला घर या या पॅन्डेमिकमध्ये तिने घर सुद्धा घेतलं. तिने तिथे ठरवलेलं. जेव्हा तुम्ही ठामपणे ठरवता, मला हे हवंय, मला हे करायचंय. मी सुद्धा एक आत्ता स्वप्न ठरवलेलं आहे. ते झालं, की आपण भेटलो तर मी नक्की शेअर करीन. कारण आत्ताच ते शेअर करण्यात पॉइंट नाहीये. पण माझे 2 बर्निंग डिझायर अगदी पॉसिबल झालेत. आणि माझा अतिशय विश्वास आहे जादूवर आणि जादू तुमच्या आयुष्यात खरंच जादू घेऊन येते. कधी-कधी आपण विचारही करत नाही अशा गोष्टी घडतात. त्यावर माझा पूर्ण विश्वास बसलेला आहे आणि त्या विश्वासानेच मी तुमच्या समोर हे सगळं बोलत असते. कारण ज्या व्यक्तीकडे विश्वासच नाही या गोष्टीवर, ती व्यक्ती कधीच इथे थांबणार नाही. ती कधीच तुमच्याशी बोलू शकणार नाही आणि सुरुवातीला तुम्हाला होईल कदाचित कंटाळा येईल, की काय करायचंय किंवा थोडंसं डोक्यावरनं जाईल किंवा पटापट लेसन होतायत की काय असं वाटेल. पण जेव्हा-जेव्हा तुम्ही पुन्हा-पुन्हा हे कराल, आपले सगळे व्हिडिओज त्यांनी टाकलेले आहेत YouTubeवर, ते प्लीज पाहत राहा. तुम्हाला लेसन काढा आणि तो तुमचा त्या दिवशीचा तुम्ही लेक्चर पण ऐका आणि दोनातलं साम्य घेऊन तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न करा. आणि ते सगळे एपिसोड लोकांना पाठवा. ते सबस्क्राईब करायला सांगा, त्याला लाईक करायला सांगा. कारण त्यामुळे काय होणार आहे ते पण तुमच्या कुणा ओळखीच्यांना तुम्ही पाठवत राहा, की बाबा हे बघा, हे असंच आहे. एखाद्याला पटत नाहीये, तर त्याला एखाद्या रिलेशनचा, एखाद्याला पटत नाहीये मनीबद्दल, तर त्याला मनीचा एपिसोड पाठवा. तो त्याला पटला, की तो पुढे मग पहिल्यापासून हे बघ सांगायचं. ती लिंक त्याच्याकडे पोहोचलेलीच आहे. तू सरळ शोध घे आणि पहिल्यापासून तू सुरू कर असं सांगायचं. तुम्हाला सांगणं पण महत्वाचं आहे, कारण तुमच्यामुळे जर 2 लोकांच्या आयुष्यात काहीतरी बदल घडणार आहे. त्यांच्या आयुष्यात जादू घडली, तर तुम्हाला माहितीच आहे विश्वाचा नियम, "एक हाथ से दो 4 हाथ से लो." तो तुम्हाला 4 पटीने देतो. जरुरी हे नाहीये, की तुम्हाला 4 पटीने मिळावं म्हणून तुम्ही करा. पण कोणातरी माणसाला खरोखर अत्यंत गरज असेल, त्याचं काहीतरी कोणाचे कधी-कधी आई-वडील नसतात, असे अनाथ लोकं पण अनेक जगात आहेत. आपल्याला कळलं तर त्या व्यक्तीला थोडंसं आपण जर हातभार लावला आणि त्याची काही स्वप्न जर पूर्ण झाली आपल्या टप्प्याप्रमाणे परत येणार आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. असं मी म्हणत नाहीये, की तुम्ही फायद्यासाठी करा, पण एखाद्याच्या आयुष्यात तुम्ही काही बदल करू शकता. तर आपण पहिलं आपल्या भूतकाळाबद्दल काम केलं, भविष्यकाळासाठी आपण काम केलं, वर्तमानात केलं. आता भविष्यात तुमचा जादूमय भविष्यकाळ कसा असणार आहे त्याबद्दल मी बोलतेय. आपण कालच एक ऐकलेलं, की तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. कृतज्ञता हे जे कधी होतील, कधी कळणार सुद्धा नाही आपल्याला. कारण आपण जर हे सगळं नीट केलं, या कृतींचं नीट पालन केलं, तुम्ही सतत पुस्तक घेऊन जर ते रिपीट करत राहिलात, तर तुमच्या आयुष्यात जादू ही घडणारच आहे. आणि पुस्तक असल्यामुळे जर तुम्ही कधी कुठे अडलात, तर तुम्हाला ती मदत मिळणार आहे पुस्तकाने. आणि आपले एपिसोड जे टाकले गेलेत, ते कशासाठी टाकलेत, तर ते आपल्या मदतीसाठीच आहेत. ते जर ऐकलं समजा आता मी बोलले त्याला 20 दिवस झाले, तुम्ही विसरला असाल. असे काही माणूस आहे, हजारो गोष्टी आपल्या डोक्यात चालत असतात, तर तुम्ही ते पाहू शकता. पाहिल्यावर तुम्हाला क्लॅरिटी अजून मिळेल. काही सेम असलं तरी तुम्ही ती काळजी करू नका. काल एक विषय आलेला नातेसंबंधांचा, तर पहिले नातेसंबंध आपल्याला त्या माणसांकडनं जी अपेक्षा आहे, त्यासाठी होते. दुसरे कशासाठी होते? तर त्यांच्या आयुष्यात काही बदल किंवा आपल्याला त्यांच्यामुळे आपल्या आयुष्यात काही बदल झालाय, तर नातेसंबंधांमध्ये पण गफलत नको. तर ते नीट समजून घ्या. नीट समजून तुम्ही जेव्हा काम कराल, तेव्हा तुम्हाला
यश हे मिळणारच आहे. ॲक्चुअली काय आहे, की मधल्या काही पेजेसमध्ये त्यांनी तुम्हाला आरोग्य, पैसा आणि व्यवसाय, तुमच्या तीव्र इच्छा यासंबंधी जर तुम्ही सगळेच नाही केले 28 धडे, तर तुम्ही कुठलं कॉम्बिनेशन करू शकता. असं जरुरी नाहीये, की तुम्हाला पैशांसाठी पैसे असतील तर काम करायचंय. तुम्ही पैशांसाठी काम करायची गरज नाहीये. कारण एखाद्याच्या आयुष्यात मुबलक पैसा आहे. पैसा येतोय जातोय का? असं 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 वाटतं का तुम्हाला, की पैसे नाही आहेत, की आहेत? म्हणजे बँक रिकामी आहे, पण तुम्हाला जर वाटलं तर ताबडतोब कुठून तरी पैसे येतात. मग तिथे काय काय गडबड आहे आपल्या लक्षात आली आहे का? तुम्ही पैशांबाबतीत काहीतरी गडबड केली आहे. त्यानंतर आपल्याला अशा अनेक विविध गोष्टी दिल्या आहेत आपल्या रॉन्डाबाईंनी, की तुम्ही जाताना तुम्हाला जादूचे संकेत ओळखा. ते तुम्हाला ओळखता आले पाहिजेत, की लहान मुलांना त्रास कोणीतरी मारत असेल तर "अरे बापरे! हे चुकीचं आहे ती करतेय." एखादी आई मारत-मारत नेत असते, एखादं बाळ रडत-रडत जात असतं. तर तुम्ही तुमच्या बाळाशी नीट वागताय हा संकेत तुम्हाला मिळतो. आपल्याला सांगितलंय आपण पैशांच्या आजूबाजूने चाललोय बँकेजवळनं किंवा एटीएम जवळनं, तर आपल्याला पैशांना लगेच थँक यू म्हणायचंय. ह्या ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्यात त्या तुम्ही करालच त्याबद्दल शंका नाही. पण तुम्हाला एखादं बर्निंग डिझायर असेल म्हणजे ज्वलंत गोष्ट एखादी हवी आहे तुम्हाला, तर त्यासाठी तुम्हाला काही कृती दिलेल्या आहेत. जर तुमच्याकडे पुस्तक असेल तर ते तुम्हाला कळेल. असं सांगण्यात ॲक्चुअली काही पॉइंट नाही कारण ते डोक्यावरनं जाईल. तर त्याच्यात नंतर दिलंय तुमचा जादूचा दगड. तर जादूचा दगड वापरण्याची कृती करणं, ही तुम्ही तुमच्या रोजच्या आयुष्याचा भाग बनवा. बनवू शकता म्हणजे बनलेलाच आहे, पण अजूनही जर गडबड असेल, तर ते मात्र विसरू नका. हा जादूचा दगड तुम्ही कायम तुमच्या झोपण्याच्या ठिकाणाजवळ ठेवा. म्हणजे रात्री झोपताना आणि उठल्यावर. तो तुम्हाला आजूबाजूला लागेल किंवा लगेच टेबलावर दिसेल आणि तुम्ही त्या दिवशी घडलेल्या चांगल्या गोष्टी त्याच्याशी डिस्कस कराल किंवा त्या गोष्टींसाठी तुम्ही त्या दगडाजवळ कृतज्ञता व्यक्त करायची आठवण तो दगड तुम्हाला करून देईल. आणि सकाळी उठल्यावर पण तो दगड तुम्हाला आठवण करून देईल, की तुम्हाला सकाळ-सकाळी काय म्हणायचे, चांगले विचार करायचेत. जराही कंटाळा आलाय किंवा मला वैताग आलाय, मला झोपावंसं वाटतंय, हे बोलू नका. तुम्हाला वाटतंय झोपून जा. उठलात जरी तुम्हाला जर कंटाळा आलाय, पण ते बोलायचं नाहीये, त्या विचार करायचा नाहीये. ओके, मला जरा आज कंटाळा आलाय, मनातल्या मनात मी जरा पडतो परत एकदा, जाऊ दे. थोड्या वेळाने जेव्हा उठेल तेव्हा उठेल. ह्या सगळ्या गोष्टींची निगेटिव्ह शब्द न वापरण्याची तुम्ही काळजी घेतली, तर तुम्ही कृतज्ञतेतच राहाल. तर प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही त्याला स्पर्श कराल दगडाला, तेव्हा तो तुम्हाला तुम्ही कोणत्या गोष्टींविषयी कृतज्ञता व्यक्त करायची आहे, याची तुम्हाला आठवण करून येईल. त्यामुळे जादूच्या दगडाची कृती अक्षरशः न विसरता केलं तर तुमचे भरपूर फायदे होणार आहेत हे तुम्ही लक्षात ठेवा. कारण तुम्ही रिकॉल करता पुन्हा तुमच्या मेमरीला. तुम्ही परत दिवसभरात कधी-कधी आपण झोपेपर्यंत विसरूनही जातो. अरे, सकाळी काय केलेलं? इव्हन हे पण विसरतो, की सकाळी साला नाश्ता काय केला तो पण लक्षात नाही माझ्या. सो तुमच्याच मेमरीला तुम्ही रिकॉल करता. तेव्हा मेमरी पण हलते आणि सगळे शरीरातले म्हणतो ना आपण, सगळे कण-कण अरे, सकाळी काय केलेलं? हे कधी-कधी आठवत नाही आपल्याला. तर ते सुद्धा पुन्हा ॲक्टिव्ह व्हायला लागतात. त्यानंतर जादूचे धुलीकण हा एक आपण सब्जेक्ट घेतला होता. त्याच्यात काय होतं, तुम्ही ज्या लोकांना सेवा देता केवळ त्यांच्यावर तुम्हाला जादूचे धुलीकण शिडकावा करायचा आहे असं नाहीये, तर तुम्हाला इतर अनेकही मार्ग आहेत. अशा वेळी तुम्ही या कृतीचा वापर करणं चालू ठेवू शकता. अगदी प्रत्येक व्यक्तीवर, अगदी प्रत्येक गोष्टीवर सुद्धा तुम्ही जादूचे धुलीकण पसरवू शकता. कसे? त्याचा शिडकावा करू शकता. तुमचे साहेब जरा चिडखोर आणि तापट आहेत, तर त्यांच्यावर तुम्ही गुपचूपपणे जादूचे धुलीकण पसरवू शकता. तुमच्या कुटुंबातला एखादा माणूस किंवा तुमची अगदी प्रिय व्यक्ती वाईट मनस्थितीत आहे, तर अशा वेळी किंवा तुम्हाला भेटणाऱ्या अशा काही व्यक्ती ज्यांच्या आयुष्यात काही जादू घडणं आवश्यक आहे, अशा सर्वांवर तुम्ही जादूच्या धुलीकणांची पखरण करू शकता. तुम्ही जिथं-जिथं जाल तिथं देखील तुम्ही जादूच्या धुलीकणांचा वापर करू शकता. लहान बाळं, मुलं भेटली तर तुम्ही त्यांच्यावर, तुमच्या बागेतल्या रोपांवर आणि बागेवर, तुमच्या खाद्यपेयांवर, तुमच्या संगणकावर आणि तुमच्या ईमेल उघडण्यापूर्वी, तुमच्या पाकिटावर, तुमच्या गाडीवर, तुमच्या फोन घेण्यापूर्वी किंवा कोणाला फोन करण्यापूर्वी किंवा तुम्हाला ज्यामध्ये सुधारणा घडवून यावीशी वाटते अशा कोणत्याही परिस्थितीवर तुम्ही जादूच्या धुलीकणांचा शिडकावा करू शकता.
जादूच्या धुलीकणांचा शिडकावा तुम्ही कुठेही करू शकता. केवळ तुमची कल्पनाशक्ती अपुरी पडली तरच त्याच्या वापरावर मर्यादा येऊ शकते. फॉर एक्झाम्पल आता समजा आपण कधी-कधी दुकानात जातो, तर 1-2 दुकानात खूप गर्दी आपल्याला दिसते आणि एखाद दुसरं दुकान असं असतं, की तिकडे कोणी फिरकतच नाही. अशा वेळी आपण काय करू शकतो? तर आपल्याला तिकड तिकडे बघून आपल्याला जादूच्या धुलीकणांचा शिडकावा करायचा आहे किंवा आपण एखादं गरज नसताना सुद्धा एखादी वस्तू घ्यायला त्या दुकानात गेलो आणि थँक यू म्हटलं. या दुकानात पण बाजूच्या दुकानासारखी भरभराट होऊ दे. असा जर प्रयत्न केला तर तुम्हाला आढळून येईल, की तिकडेही 5-6 लोकं लगेच आपल्या पाठोपाठ आलेले आहेत. तर अशा लोकांसाठीही तुम्ही काम करू शकता. जादूचे धुलीकण वापरू शकता. एकाच भाजीवालीकडे कधी-कधी गर्दी असते. अशा वेळी दोघे-तिघे बाजूचे असे तिच्याकडे बघत असतात. त्यावेळी पण तुम्ही त्यांना धुलीकण देऊ शकता जादूचे. तुम्हाला सगळ्यांसाठी काम करायचंय, फक्त स्वतःसाठी नाही. कारण दुसऱ्यांसाठी जेव्हा तुम्ही परमेश्वराकडे मागता, तेव्हा तुम्हाला काही मागायची गरज पडत नाही. तुम्ही जेव्हा दुसऱ्यांसाठी काही करता, तेव्हा तुम्हाला स्वतःसाठी काही करायची गरज लागत नाही. तुमची कामं आपोआप होतात. हा स्वानुभव आहे. आणि या गोष्टीच तुम्हाला सतत पुढे नेतात. कारण स्वतःसाठी तर सगळेच मागतात. अरे, पण किती लोकं आहेत जे दुसऱ्यांसाठी धडपडत असतात, दुसऱ्यांचं भलं व्हावं म्हणून प्रयत्न करत असतात. जेव्हा तुम्ही स्वतःसाठी न मागता दुसऱ्यांसाठी पण देवाकडे मागाल, फॉर एक्झाम्पल की अनेक अनाथ लोकं आहेत. अनेक आपण बघतो, आपण एखाद्या हॉस्पिटल जवळ कितीतरी लोकं जेवण वाटत असतात. खरं तर ते त्यांचे कोणी नसेल, लांबून-लांबून लोकं येतात. कॅन्सर पेशंट अनेक असतात. पण ते लांबून-लांबून येणाऱ्या लोकांना ही लोकं जेवण देतात. त्या लोकांचा विचार करा तुम्ही. त्यांच्याकडे स्वतःकडे काही नसताना पण काही लोकं धडपडत असतात देण्यासाठी. तर ते काय करतात इनडायरेक्टली जादूचे धुलीकणच देतायत. आणि तिथे येणारा प्रत्येक जो माणूस आहे, बाहेरगावावरनं जेव्हा मुंबईत लोकं येतात, तेव्हा त्यातली खरोखर काही गरीब असतात. त्यांच्याकडे खरंच काही नसतं आणि मग ते अशा हॉस्पिटल लाइक के-ई-एम हॉस्पिटल किंवा सायन हॉस्पिटल, जे-जे हॉस्पिटल इथे जवळ-जवळ मोफतच उपचार केले जातात आणि खूप दुनिया फिरल्यानंतर ते मुंबईत पोहोचतात आणि तिथे त्याची राहण्याची सोय नसते. मग ते रस्त्यावर पडतात. कारण पेशंटला ठेवलं जातं हॉस्पिटलमध्ये, पण इतरांची सोय होत नाही. कधी-कधी त्यांचं सामानही इकडे-तिकडे चोरीला जातं. अशा लोकांना जी व्यक्ती मदत करत असेल, त्या व्यक्तीला ती लोकं किती आशीर्वाद देतील याचा साधा विचार करा. आणि तुम्ही एखाद्या अशा रिकाम्या दुकानात गेला जिकडे एखादा गिर्हाईक यायचीच सोय नाहीये किंवा गिर्हाईक दिसत नाही आणि बाजूला असं दुकान आहे की तिकडे गर्दी आहे. तिथनं माणसं हटत नाहीत. तिसऱ्या व्यक्तीला उभं राहायला जागा नाही. त्या शेजारच्या दुकानवाल्याला काय वाटत असेल? तर अशा वेळी आपण तिथे जाऊन काहीतरी खरेदी करावं. भले तुम्ही 10 वस्तू घेऊ नका, पण एखादी घ्यायला हरकत नाहीये असं मला वाटतं. आणि तुम्ही तुमच्या जीवनात त्या सगळ्या गोष्टींमुळे खूप सारी जादू मिळवू शकता. त्यानंतर लेखिका पुढे म्हणतात, की जादू कधीही संपत नाही. आता लेखिका जरा स्वतःच्या वैयक्तिक जीवनावर आल्यात. माझ्या जीवनातील प्रत्येक दिवशी मी कृतज्ञतेचं आचरण करते. पण दिवसभरात कोणत्याही प्रकारे कृतज्ञतेचे आचरण न करता मी यापूर्वी काही दिवस, महिने आणि वर्ष घालवली होती. यावर माझा विश्वास बसत नाही. कृतज्ञता ही आता माझ्या व्यक्तिमत्त्वाचा एक भाग बनली आहे. ती माझ्या पेशींमध्ये भिनली आणि माझ्या अंतर्मनाचा देखील भाग झाली आहे. आपण कधी-कधी जगण्याच्या धावपळीत गुंतून गेलो आणि कृतज्ञतेचं आचरण करायला विसरलो, तर कालांतराने जादू नाहीशी होते. आणि मी म्हणूनच माझ्या आयुष्यात या जादूचं पुरेसं आचरण करते, हे जाणून घ्यायला, की मला त्यामध्ये वाढ करणं आवश्यक आहे का? मार्गदर्शक म्हणून माझ्या जीवनाकडे मी काळजीपूर्वक पाहते आणि त्यात मला तितकासा आनंद वाटत नाही असं जाणवलं, तर मी लगेच कृतज्ञतेच्या आचरणात वाढ करते. जगताना काही विशिष्ट क्षेत्रामध्ये मला काही समस्या उद्भवायला लागल्या असं वाटलं, की लगेच मी जादूच्या आचरणात वाढ करते. हसत्या दिसण्याकडे मी आता डोळे झाक करत नाही. त्याऐवजी प्रत्येक परिस्थितीतला चांगुलपणाचा शोध व्यक्त करण्यासाठी मी काय करते? कृतज्ञता करते. कारण मला माहीत असतं, की तो तिथं असतो आणि म्हणूनच त्यानंतर धुराचे वलय हे हवेत विरून जाते. तशा नको असलेल्या गोष्टी जादूने दिसेनाशा होतात. हा अनुभव मी पण घेतलाय.
ओफ्रा विन्फ्रे, जन्म 1954, माध्यम तज्ञ आणि महिला उद्योजक. मी कालच का परवा तिच्याबद्दल बोलले होते, की माझा एक शो आहे, तो मुलाखतींचा आहे. तर मला कोणीतरी तिचं नाव सजेस्ट केलेलं. म्हणे तिच्यात इतकी ताकद आहे आणि मी तबस्सुमचं नाव देखील घेतलं होतं, की ती तिच्याकडे येणाऱ्या मोठमोठ्या लोकांना लोकं विसरतात, पण तबस्सुम, फूल खिले हे गुलशन गुलशन ही मुलाखती घेणारी तबस्सुम आपल्या कायम लक्षात राहते. त्याचं कारण काय? तिचं वागणं, तिचं बोलणं, ती कृतज्ञता आहे म्हणून. तो ओफ्रा विन्फ्रे काय म्हणते, "जेव्हा मी लहान-सहान गोष्टींसाठी आभार मानू लागले, तेव्हा मी अधिक कृतज्ञ झाले आणि माझ्या औदार्यात देखील वाढ झाली." असं घडण्याचं कारण काय? तर आपण ज्याच्यावर लक्ष केंद्रित करतो, त्यात वाढ होत राहते आणि तुम्ही जेव्हा आयुष्यातल्या चांगुलपणावर लक्ष केंद्रित करता, तेव्हा तोही मोठ्या प्रमाणावर निर्माण होत राहतो. माझ्या आयुष्यात काहीही घडलं तरी मी जेव्हा कृतज्ञता व्यक्त करायला लागले, शिकले, तेव्हा निरनिराळे संधी मला उपलब्ध होऊ लागल्या. नातेसंबंध सुधारले, वाढू लागले. अगदी पैशाचा ओघ सुद्धा सुरू झाला. म्हणजे यातनं आपल्याला काय समजतंय? कृतज्ञतेच्या आचरणेनं या विश्वाच्या अचूक अशा सिद्धांताचा वापर करतोय आपण आणि विश्वानं ही आपल्याला दिलेली देणगी आहे. तुम्ही तिचा वापर करावा आणि तुमच्या आयुष्यात प्रगती करावी म्हणून ती आता अस्तित्वात. आता विश्व आणि तुम्ही कृतज्ञतेच्या सहाय्याने तुम्ही जर एका विशिष्ट पातळीपर्यंत पोहोचला, तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात अमर्याद विपुलता मिळणार आहे. या विश्वाशी किंवा तुम्हाला अधिक पसंत असल्यास, आत्म्याशी किंवा परमेश्वराशी तुमचं नातं कसं आहे, त्यानुसार तुम्ही कृतज्ञतेच्या पातळीवर पोहोचू शकता. तुम्ही या विश्वाचा तुमच्यापासून वेगळे काढून विचार करण्याची शक्यता आहे आणि तुम्ही जेव्हा असा विचार करता, तेव्हा तुम्ही वर आकाशाकडे पहा. ज्या अर्थी हे विश्व किंवा परमेश्वर इंटू ब्रॅकेट दिलेले आहेत, निश्चितपणे तुमच्या वरती आहे. त्या अर्थी तो तुमच्या खालीही असणार आहे. मागे असणार आहे, शेजारी असणार आहे, तो प्रत्येक व्यक्तीत असणार आहे. याचा अर्थ विश्व आपल्यात सामावलेलं आहे. एक मौल्यवान फलक होता. इसवी सन पूर्व 5000 ते 3000 च्या सुमारास. खाली आहे तसंच वर आणि जेवढे वर तेवढे खाली. केवळ एवढ्या ज्ञानामुळे तुम्ही अनेक चमत्कार घडवू शकता. आपल्याला आपल्याला मराठीत अनेक संतांनी सांगितलंय, की चराचरात देव आहे. आपल्या आजूबाजूला सुद्धा देव आहे. म्हणजे प्रत्येक अणुरेणूत देखील देव आहे असं सांगितलेलं आहे. ते या फलकावर जे लिहिलेलं आहे ते आपल्याला पटतं कारण हे खरं आहे. आपण अनेकदा हे ऐकलेलं आहे, की आपण जिथे जाऊ असं काही जरुरी नाही, की फक्त मंदिरातच देव आहे. देव आपल्या हृदयात आहे. देव आपल्या आजूबाजूला आहे. हे विश्व तुमच्यात सामावलेलं आहे, हे जेव्हा तुम्हाला समजतं आणि ते तुमच्याचसाठी आहे. तुम्हाला आणखी भरभरून आयुष्य सुख देण्यासाठी आहे, आरोग्य देण्यासाठी, आणखी प्रेम देण्यासाठी, आणखी सौंदर्य देण्यासाठी आणि तुम्हाला हवी असलेली प्रत्येक गोष्ट देण्यासाठी. हे जेव्हा तुम्हाला जाणवायला लागतं, हे जेव्हा तुमच्या हृदयाला पटायला लागतं, तेव्हा खरोखर अगदी मनापासून तुम्ही मनापासून तुम्हाला आयुष्यात जी गोष्ट मिळाली आहे, त्यासाठी विश्वाबद्दल कृतज्ञता व्यक्त करता आणि त्यातून तुमच्यात आणि विश्वामध्ये एक वैयक्तिक नातेसंबंध तयार होतो. तुम्हाला मिळालेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल या विश्वाप्रती तुम्हाला जेवढी जास्त कृतज्ञता वाटते, तेव्हा विश्वाबरोबरचे तुमचे संबंध घनिष्ठ होत जातात आणि तेव्हाच कृतज्ञतेच्या जादूने तुम्ही अमर्याद विपुलतेच्या पातळीवर पोहोचू शकता. आता कृतज्ञतेच्या जादूसाठी तुम्हाला तुमचं हृदय आणि मन संपूर्णपणे खुलं ठेवलं, की त्यामुळे तुमच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाला तुम्ही स्पर्श करू शकता. तुम्ही या विश्वाचे मित्रच होऊन जाता. पृथ्वीचे अमर्याद आशीर्वाद मिळवून देण्याची तुम्ही एक माध्यम बनता. तुम्ही जेव्हा या विश्वाच्या निकट जाता, तेव्हा तुमचे त्यांच्याशी वैयक्तिक संबंध प्रस्थापित होतात आणि त्या क्षणापासून हे जग तुमचं व्हायला लागतं. आणि तिथं कोणतीच गोष्ट अशी राहत नाही, की ती तुमची असू शकत नाही, मिळू शकत नाही किंवा करू शकत नाही. सगळं आपलंच आहे. हे विश्वची माझे घर असं आपण अनेकदा संतांच्या तोंडून ऐकलेलं आहे. त्याला इथे दुजोरा मिळतो. आणि कृतज्ञता हेच उत्तर आणि हाच उपाय.
तुटलेले किंवा बिघडलेले नातेसंबंध सुधारण्यासाठी आरोग्याच्या तक्रारी, पैशांच्या कटकटी, दुःख यातून मार्ग काढण्याचा उपाय म्हणजे कृतज्ञता. कृतज्ञतेमुळे भीती, चिंता, दुःख, उदासीनता दूर होते आणि ती आपल्या आयुष्यात आनंद, स्पष्टता, सहनशीलता, दयाळूपणा, अनुकंपा आणि समज आणि मनाची शांती निर्माण करते. कृतज्ञता तुमच्या समस्यांवर तोडगा काढते, संधी निर्माण करते. तिच्या सहाय्याने तुम्ही स्वप्नांची पूर्ती करू शकता. प्रत्येक यशामागे कृतज्ञता असते. न्यूटन आणि आइन्स्टाईन सारख्या थोर वैज्ञानिकांनी त्यांच्या कार्यातून सिद्ध केल्याप्रमाणे कृतज्ञता अनेक नव्या कल्पनांना आणि शोधांना दरवाजे खुले करते. आता कल्पना करा की प्रत्येक वैज्ञानिकाने त्यांच्या पावलावर पाऊल टाकले तर या जगात समजदारीची, विकासाची आणि प्रगतीची नवी क्षेत्र खुली होतील आणि विकासाला गती दिली जाईल. सध्याच्या मर्यादा ओलांडल्या जाऊन तंत्रज्ञान, भौतिकशास्त्र, औषधे, मानसशास्त्र, खगोलशास्त्र आणि प्रत्येक वैज्ञानिक क्षेत्रामध्ये जीवन बदलवून टाकणारे शोध लावले जातील. जर शाळांमध्ये कृतज्ञता हा विषय जर अनिवार्य करण्यात आला, तर आपल्याला दिमाखदार कामं करणारी, नवे शोध लावणारी, आपापसातील मतभेद नष्ट करणारी, वृद्धांचा शेवट करणारी आणि जगात युद्धांचा वृद्ध युद्धांचा शेवट करणारी आणि जगामध्ये शांतता आणणारी आणि या सगळ्यातून आपली संस्कृती पुढे नेणारी मुलांची नवी पिढी पाहायला मिळेल. ज्या राष्ट्रांचे नेते आणि लोक सर्वात जास्त कृतज्ञ असतील, तेच भविष्यात जगाचे नेतृत्व करतील. ज्या राष्ट्रातील लोक कृतज्ञता व्यक्त करतील, त्यांच्या कृतज्ञतेमुळे त्या देशातील आजार आणि रोगराईला लक्षणीयरित्या आळा बसेल आणि त्या देशाची भरभराट होईल. लोक श्रीमंत होतील, व्यवसाय, उद्योग आणि उत्पादनात वाढ होईल. आनंद आणि शांतता ही त्या राष्ट्राची भूषणे ठरतील. इतका विचार आपण केला देखील नसेल. गरिबी नाहीशी होईल, एकही व्यक्ती भुकेली राहणार नाही. कारण कृतज्ञ राष्ट्र असं कधीच घडू देणार नाही. जितके जास्त लोकांना कृतज्ञतेच्या जादुई शक्तीचा शोध लागेल, तितका तिचा जगभर प्रसार होत राहील. जितक्या जास्त लोकांना कृतज्ञतेच्या जादुई शक्तीचा शोध लागेल, तितका तिचा जगभर प्रसार होईल राहील. आणि एकदा का तिच्या कक्षा रुंदावल्या, ती कृतज्ञतेची क्रांतीच घडून येईल. हे सगळं झालं. इतका विचार सुद्धा आपण केला नसेल, की कृतज्ञतेची जादू इतकी मोठी असेल, की ती अख्ख्या विश्वामध्ये शांती निर्माण होईल. जादूला सतत तुमच्याच बरोबर ठेवा, असं आपल्या लेखिका म्हणतायत. तुम्ही जिथे जाल तिथे कृतज्ञता बरोबर घेऊन जा. तुमची सर्व स्वप्न पूर्ण होण्यासाठी कृतज्ञतेची जादू तुमच्या भावनांमध्ये, तुम्हाला सामना करावा लागणाऱ्या प्रसंगांमध्ये, तुमच्या कृतींमध्ये आणि जीवनातील परिस्थितीमध्ये पूर्णपणे भिनू द्या. भविष्यात तुमच्या जीवनात एखादा आव्हानात्मक प्रसंग अचानक उद्भवला आणि त्याच्यावर तुमचं काहीच नियंत्रण नाही असं तुम्हाला वाटायला लागलं. तुमचं तर नुकसान होणार आहे आणि तुम्हाला काय करायचं हे कळत नाही. अशा वेळी चिंता आणि भीती वाटून घेण्यापेक्षा कृतज्ञतेच्या जादूमय शक्तीकडे वळा आणि तुमच्या आयुष्यातील याशिवाय इतर अनेक गोष्टींबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. जेव्हा तुम्ही जाणीवपूर्वक आयुष्यातल्या भलेपणाबद्दल कृतज्ञता व्यक्त करता, तेव्हा आव्हानातील प्रसंगातील आजूबाजूच्या परिस्थितीने देखील जादूने बदल घडून येईल. कुराण अल इन्सान 73:3. आम्ही म्हणजे इंटू ब्रॅकेट माणसाला मार्ग दाखवलाय. आता त्याच्याबद्दल त्याने कृतज्ञता व्यक्त करायची, कृतज्ञपणा हा त्याचा प्रश्न आहे. ते संपूर्णतः त्याच्या इच्छेवर अवलंबून आहे असे पुराणात लिहिलेले आहे. आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा, ते मोठ्याने म्हणा, त्या घराच्या छपरावर उभे राहून ओरडून म्हणा, मनातल्या मनात म्हणा किंवा तुमच्या हृदयात ते जाणू द्या. पण आजपासून यापुढे कृतज्ञता आणि जादूची शक्ती कायम तुमच्या बरोबर ठेवा. विपुलता आणि आनंद याने भरलेले जादूमय आयुष्य तुम्हाला मिळावे, यासाठी काय करायला हवं? उत्तर तुमच्याच ओठांवर आहे. हे तुमच्या हृदयात, अंतःकरणात दडलेले आहे आणि ते कशा प्रकारे उच्चारता हे ऐकण्यासाठी ते तयार आहे.
वाट पाहत आहे. उत्तर आहे जादू, कृतज्ञतेची जादू. हे रॉन्डा बर्न यांनी लिहिलंय. हे त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं होतं. आपल्याला रॉन्डा बर्न यांच्याविषयी काही माहिती नाहीये, पण रॉन्डा बर्न यांचा प्रवास द सिक्रेट या चित्रपटापासून सुरू झाला. जगभरातल्या लाखो लोकांनी हा चित्रपट पाहिला. त्यानंतर त्यांनी द सिक्रेट हे जगातील सर्वाधिक खपाचं लोकप्रिय पुस्तक लिहिलं. ते 47 भाषांमध्ये उपलब्ध असून साधारण 2 कोटींपेक्षा जास्त प्रती छापण्यात आलेल्या आहेत. द सिक्रेट हे पुस्तक 190 आठवडे न्यूयॉर्क टाइम्सच्या सर्वाधिक खपाच्या पुस्तकांच्या यादीमध्ये होते आणि नुकत्याच USA टुडेने गेल्या 15 वर्षातील सर्वाधिक खपाच्या 20 पुस्तकांची यादी प्रकाशित केली. त्यामध्ये या पुस्तकाचा समावेश होता. रॉन्डा बर्न यांनी 2010 मध्ये द पॉवर नावाचे आणखी एक महत्वाचे पुस्तक लिहिले आहे. तेही न्यूयॉर्क टाइम्सच्या सर्वाधिक खपाच्या पुस्तकांच्या यादीत असून 43 भाषांमध्ये उपलब्ध आहेत. तर अशा या आपल्या रॉन्डा बर्न यांच्याविषयी आपल्याला खरोखर कृतज्ञता व्यक्त करायला हवी. त्यांनी जर हे सगळं पुढाकार घेऊन काम केलं नसतं तर आपल्यापर्यंत जादू पोहोचली नाही. खरं तर आपल्या सगळ्या ग्रंथांमध्ये हे सगळं लिहिलेलं आहे. थोडंसं असं न देता थोडंसं असं आहे. पण जर तुम्ही अनेक संतांची वचनं, त्यांची गाणी, त्यांच्या कविता किंवा त्यांचे काही काही असे पोवाडे टाइप किंवा संवाद आहेत. त्याच्यात जर लक्षात आलं तुमचं एक मला कुठलं तरी एक वाक्य आठवतंय, मन करारे प्रसन्न. त्याच्या पुढचं काही आठवत नाही, पण ते कोणाचं तरी एक वाक्य किंवा एखाद्या कवितेतली ती एक पुढची लाईन आहे. तर आपण ज्या मनालाच आपण प्रसन्न ठेवत नाही, ते खुश राहत नाही. तर सांगू त्या का? कृतज्ञते हां, सांगा ना. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. येस. संतांप्रमाणे या म्हणलं पूर्ण वाक्यात काय लिहिलंय? रॉन्डा बाईंनी आपल्याला मोकळं करून दिलंय सगळं आहे, पण हे आपल्याकडे सगळं होतं. आपला नजरिया बदलला नव्हता. आपण आपला नजरिया म्हणजे आपलं बघणं किंवा आपण आपले विचार बदलत नाही. तो आपल्याला सगळ्यात पहिलं काम जे सगळ्यात शेवटी त्यांनी दिलं होतं, की तुम्ही सगळं केलंत, पण सगळं तुम्ही कसं केलंत? तुमच्या स्वतःमुळे. तुमच्या मनाने एक जिद्द धरली, नाही, नाही मला हे करायचंच आहे आणि जादूचा फायदा मला घ्यायचाच आहे. आणि ज्या क्षणी तुमच्या मनानं हे ठरवलं, त्या क्षणी तुमच्या आयुष्यात जादू यायला सुरुवात झाली. तुम्हाला छोट्या-छोट्या का होईना जादूने तुम्हाला हे दिलं. काय म्हणतात ना त्याला, की एखादी गोष्ट आपल्याला हवी असेल, तर परमेश्वर एखादा कौल देतो, तेव्हा आपण त्यावर विश्वास ठेवतो. एखादं फूल पडलं, "अरे हां, माझं नवस हे झाला" वगैरे. तर तुम्हाला काही-काही अशा गोष्टी दाखवल्या गेल्या किंवा तुम्हाला मिळाल्या, की ज्या शक्य नव्हत्या. पैशांचा कुठे कोणी विचार केलेला, की पटकन येतील माझ्याकडे किंवा आपण असे काही केलं तर माणूस बदलू शकेल. एखादी वस्तू, एखादी न जमणारी गोष्ट आपल्या बाबतीत झाली आहे. तर अशा अनेक गोष्टी म्हणजे मन करारे प्रसन्न सर्व सिद्धींचे कारण काय? बरोबर ना? हो तर हो. त्यालाच आपल्याला प्रसन्न ठेवायचंय म्हणजे मला, माझ्यातल्या मला. आपला जो अंतरात्मा आहे तो कशाने शांत होणार आहे तुम्हाला माहिती आहे ना? आपल्या आत्म्याचं अन्न आहे आपण करतो ते मेडिटेशन. आणि आपण जर आता कृतज्ञतेत राहिलो, मेडिटेशन तर करतोच आहे आपण, पण कृतज्ञतेच्या जादूत आपण राहिलो, तर आपल्याला ह्यांनी सुद्धा ज्या आत्ता बोलल्या त्यांनी पण सांगितलं, की मला ऑफिसमध्ये वेगवेगळे अनुभव आले. आपल्या कोणीतरी 2 कामं केली, त्यांचे पण चेक पास झाले. त्यांच्याकडे त्यांना हवं ते पैसे आले. ते कशामुळे? कारण ते नॉर्मली त्या पहिल्या दिवसापासून ते जादूत राहिले. त्यांनी विश्वास ठेवला आणि विश्वास ही किती मोठी गोष्ट आहे आणि स्वतःवर विश्वास ठेवणं. आपल्या एका छोट्या मुलाला ॲडमिशनचं काही गोंधळ होता, त्याची ती इच्छा पूर्ण झाली. म्हणजे सगळं होणार आहे, सगळं होतंय. फक्त आपल्याला कळत नाही. तर आपल्याला काय करायचं तर आपल्याला प्रसन्न राहायचंय, आपल्या कृतज्ञतेत राहायचंय आणि सतत तुम्हाला थँक यू म्हणायचंय. येणाऱ्यांचं भलं होऊ दे. मी तुम्हाला कधीतरी कधी काळी सांगितलं असेल कुठल्यातरी दिवशी, की तुम्ही एखाद्याची गाडी आली म्हणे, "ह्याच्याकडे गाडी कुठून आली? याची प्रगती कशी झाली?" फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक सांगते, की घरात आपल्या कामवाल्या बायका येतात. त्यांच्या फार अपेक्षा असतात. म्हणजे माझ्याकडे 2 वेगवेगळ्या आल्या. मग काय झालं आम्हाला थोडं दिलं तर? तर मी म्हणते, "अगं तुम्हाला पैसे द्यायला प्रॉब्लेम नाहीये. पण तुम्ही रोजचं काम सुद्धा नीट करत नाही आणि त्या माणसाला जर एवढा पगार आहे असं तुम्हाला म्हणायचं 1-1.5 लाख
त्या माणसाने किंवा त्या मुलाने लहानपणापासनं अगदी ज्युनियर पासनं, म्हणजे माझा मुलगा आज मी स्वतः बघतीये, ज्युनियर पासनं तो अभ्यास करतो, तो वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा देतो. मग ह्या सगळ्या कामानंतर तो लहानपणापासून मेहनत घेतोय आणि त्याला उद्या 1.5-2 लाख पगार असला तर काय ह्या बायकांवर उडवायचं? त्यांची म्हणजे विचारशक्ती किती आहे? ह्यांना एवढा पगार आहे, काय झालं आम्हाला दिलं तर? अरे पण त्याने त्यावर मेहनत केली आहे म्हणून तेवढा पगार तर जाऊन तुम्ही पण त्या गाडीची आरती ओवाळा, एखाद्याकडे गाडी आली तर. आनंद व्यक्त करा, कुजबुज करू नका, जळफळू नका. त्याने काय होणार आहे? तुमच्याकडे येणारी वस्तू अजून 4 हात लांब होईल. तो दुसऱ्याकडे चांगलं काही आलं की खुश व्हा, आनंदी व्हा. वॉव! वाह! काय छान आहे. छान एसी आणलाय नवीन पद्धतीचा. मस्त आहे, मस्त आहे. ह्या आनंदामुळे काय होणार आहे, तुमच्याकडे एसी असेल नसेल किंवा जरी असला तर नवीन फॅशनचं येईल. माहितीये ना, हल्ली वेगवेगळे डिझायनर फॅन सुद्धा आलेले आहेत. म्हणजे काय होतं, की तुम्हाला कृतज्ञताच व्यक्त करायची आहे. तुम्ही त्या गाडीला जर आनंदाने ॲक्सेप्ट केलं, बाजूच्याची आली आहे. बाजूच्याकडे गाडी आली आहे. त्या लहान मुलाला तुम्ही लहानपणापासून बघताय. तो बिचारा अभ्यास करतोय, काम करतोय, धडपडतोय. चांगला चांगला माणूस म्हणून जगतोय आणि त्याने गाडी आणली. तर तुमचं जळफळाट व्हायचं कारण काय? काहीच नाहीये. मग हे आहे, आपल्याला दुसऱ्याकडे बघण्याची, दुसऱ्याचं काय चाललंय याच्यात फार घुसण्याची, नाक घालण्याची वृत्ती आपल्याला आता कट करायची आहे. मी तुम्हाला सांगितलं पण फार निगेटिव्ह बडबड झाली, की मी फोन असा बाजूला करते. हां, हां, मोठ्याने करते आणि मग अच्छा, ओके. किंवा मग असं काहीतरी बोलून मी ते पूर्ण पलटवूनच टाकते, की तो विषयच बाजूला जातो. अच्छा, अच्छा. तुझं काही तब्येत-बिब्येत बरी आहे ना? आज काय जेवलीस वगैरे? असं काहीतरी वेगळा प्रश्न टाकून द्यायचा. तो विषय कट झाला. तुम्ही ऐकू सुद्धा नका आणि मुळात आपल्याला दुसऱ्याशी काही घेणं-देणं नाही. आपण या जगात कशाला आलोय? आता फॅमिली आहे, पण फॅमिलीत इतके पण फसू नका, इतके पण अडकू नका, की तुमच्याशिवाय त्यांचं काही धावत नाहीये किंवा तुम्हाला वाटतं तुमच्याशिवाय माझ्या घरातलं पान हलणार नाही. एक दिवस, दिवसभर कुठेतरी जाऊन बसा मैत्रिणीकडे. तुमच्या घरातले कोणी उपाशी राहणार नाहीयेत. हा फुकटचा गैरसमज आपण करून घेतलेला आहे. हे सगळं राहिलं बाजूला. आपल्याला सगळ्या गोष्टीबद्दल आनंद व्यक्त करायचा आहे. बाजूच्यांचा मुलगा नंबरात आला म्हणून सुद्धा तुम्ही आनंद व्यक्त करा. तुमच्या मुलाला 60% मिळत असतील तर त्याचे 5% वाढवा. आनंद व्यक्त करा. कारण आनंद व्यक्त केल्याने तुम्हाला आनंद देताय तुम्ही समोरच्याला. तुमच्याकडे काय येणार आहे? 4 पट आनंद तुमच्याकडे पण येणार. तुमच्या लक्षात आलं असेल या जादूची, म्हणजे विश्वाची जादू अशीच आहे. एक हात से 2, 4 हात से लो. तुम्ही ₹100 दिले तर 1000 तुम्हाला निश्चित मिळणार आहे आणि कधी-कधी 10,000 ही मिळतील तुम्हाला कळणारही नाही. सो कुणावर हे करू नका. हे, हे नको. छान, वॉव! मस्त आहे. अजून एक सल्ला देऊ का? अजून जर तू हे कपडे घातले, तुम्हाला नाही आवडत आहे, ते जरा असं कर, असं कर, असं काहीतरी सांगू शकता तुम्ही. त्याच्यावर अजून एखादं जॅकेट घातलं तर अजून बहार येईल वगैरे असं बोलू शकता. पण डायरेक्ट एखाद्याला सांगू नका आणि तुम्ही चांगल्या कपड्यांचं कौतुकही करा बरं का. कारण त्या कौतुकाने तुमच्याकडे पण त्याच्यात भर पडणार आहे. तर रॉन्डाबाईंनी आपल्याला जे सगळं समजावून सांगितलंय ते मी माझ्या मते व्यवस्थितपणे तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात मी हे झाली आहे सक्सेस. तर तुम्ही आता बोला. आपला विषय इथे संपलाय. आपलं अख्खं पुस्तक संपलेलं आहे आणि पुढे आपण भेटणार आहोतच. पण तत्पूर्वी तुम्हाला काही बोलायचं असेल तर तुम्ही बोलू. धन्यवाद. आम्हाला नवीन मार्ग दाखवल्याबद्दल धन्यवाद. हे फार वेगळं होतं आणि काही गोष्टी करायचो. म्हणजे मी आणि मुलगी बऱ्याचदा कुठे जेवलो, की आम्ही काही आवडलं तर आवर्जून सांगून यायचो, की छान होतं, आवडलं आम्हाला किंवा कुणी सुटे पैसे दिले, काही कुचकुच न करता, की लगेच थँक वगैरे म्हणायचो. पण इतक्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण थँक म्हणू शकतो ही जाणीव नव्हती. ती झाली, मुळात डेव्हलप झाली किंवा ती एक समज आली. तर थँक सो मच. खूप छान आणि खूप पॉझिटिव्ह वाटायला लागलंय फॉर शुअर. थँक यू शेअर केल्याबद्दल. बोला, आज हो. शेवटचा दिवस आहे आपला.
उद्या आपण जर भेटलो तरी आपण ग्रॅटिट्यूड साठी भेटणार आहोत, पण तुम्ही मला सांगा खरोखर गरज आहे का? आणि Yes. आपण प्रत्येक गोष्टीची एक सांगता समारोप करतो, तसं काहीतरी थोडंसं उद्या मस्ती करूया, सगळे नटून थटून या, गाणी बिणी गाऊया आनंदाने. थोडंसं लिखाण झालं तर, कारण आपण जे करतो ते एन्जॉय पण करायला हवं. तुमच्या मनात काही ऍक्च्युली असेल तर तसं करूया. हा. हा अजून एक शेअर करायचं होतं म्हणजे आजचा आपला होमवर्क होता की कालचा दिवसभरातल्या चांगल्या गोष्टी लिहायच्या किंवा आठवून सगळं लिहायचं. ऍक्च्युली आमच्याकडे काल हो. फारच एक गमतीशीर म्हणजे आता आपण म्हणजे गमतीशीरच गोष्ट घडली म्हणायला पाहिजे. काल संध्याकाळी आमच्या घरात म्हणजे माझ्या बेडरूम मध्ये अ, आम्हाला काल नाही कळलं कुठून आली, पण 9 वटवाघळं आली होती आणि आमची संध्याकाळ सगळी नुसती त्या धामधुमीत गेली. कारण वटवाघळ त्याच्यानंतर कुठून? म्हणजे तुम्ही कुठे chaos राहता? स्वस्तिक पार्कमध्ये राहता कुठे? स्वस्तिक कुठे पार्क राहता? बोर पल्लवी, त्यांना ओके. प्रश्न पडला की राहतेस कुठे? 7 वाजेपासून आमच्या घरात नुसते किओस्क चालू होते. मी काल ॲक्चुअली लेट पण जॉइन केलं कारण ते सगळं जाऊन हे होईपर्यंत आणि म्हणजे हो, मला हो. आणि मुलीला तर भयंकर भीती वाटते प्राण्यांची. त्यामुळे आम्ही तर नुसत्या आरडाओरडाच करत होतो. मग ते वन विभागातनं माणूस आला. म्हणजे त्यांनी एक पाठवला, मग त्यांनी ते काढले. ते आल्यावर 5-6 गेले. ते गेल्यावर सुद्धा अजून होते. मग एक मी काढला, 3 मिस्टरांनी काढले. असा नुसता गोंधळ चालू होता आमच्याकडे. तर मी आज म्हणजे त्या कालचा सगळा विचार करत होते. की काय चांगलं झालं किंवा कसं हे. तर मला फार म्हणजे असा एक पॉइंट सुचला, की असं काही फार अनपेक्षित घडलं, व्हिच वी आर नॉट प्रिपेअर्ड फॉर. लाइक आम्ही घराच्या बाहेर होतो आणि मला घरून फोन आला हो, मुलीचा, हो. की "आई तुमच्या बेडरूममध्ये बॅट आहे" म्हणून. मग मी वॉचमनला सांगितलं. तो म्हणाला, "एक नाही 5-7 आहेत, मी नाही काढणार" वगैरे. तर म्हणजे हां, मी हां. आता शांतपणे तेव्हा काही शांत-बिंत विचार नव्हता. आता शांतपणे विचार करताना मला असं हे झालं, की असं काही खूप अनपेक्षित आपल्या समोर आलं, तर आपण त्याला शांतपणे सामोरे जाऊ शकतो का? हा खूप मोठा क्वेशन मार्क मला म्हणजे हा विचार करण्यासाठी पॉइंट मिळाला. वाईट चांगलं मला हां. काहीच बोलायचं नाहीये. पण देन की आपण न चिड-चिड करता त्याला सामोरं जाऊ शकतो का? दुसऱ्याला दोष न देता त्याला सामोरं जाऊ शकतो का? हे असं बरेच हं, काय-काय विचार हं. माझ्या डोक्यात लागले. आणि बरोबर म्हणजे बऱ्याच जणांचं होतं ना, की त्या दिवशीचे कोइन्सिडेंटली तसे काहीतरी घडलेलं असतं आणि मग तसंच होतं. तर आमच्यासाठी पण कालचा एक खूप हां. मोठा लेसन होता, की इतकं chaotic झालं सुदैवाने आमच्याही घरी अशी काही चिड आरडा-ओरडा वगैरे नाही झालं. पण तरी सुद्धा आपली हं. रिएक्शन म्हणजे माझी पहिली थोडी पॅनिकची होती रिएक्शन, की "अरे, असं कसं? का? कुठे?" वगैरे असं. तर ते अजून म्हणजे किती आपल्या सुधारणेला वाव आहे आणि आपण म्हणतो, की स्ट्राँग झालं, ह्यो झालंय, त्यो झालंय, पण ते खरंच झालंय का मनापासून? हे खूप विचार करण्यासारखी गोष्ट मला त्यातनं मिळाली. थँक सो मच. फार इंटरेस्टिंग होतं कालचं. येस. हो. आणि ते आज पण ते गेले सगळे फायनली आम्ही घाबरलो. पण म्हणजे केओस होता. त्यातला राहिलेला आज पण एक आलं होतं रात्री संध्याकाळचं. वी आर नॉट स्टिल आउट ऑफ म्हणजे आज तर आता सगळं बंद आहे. तर आता मला तो शोध लावायचा आहे. तर ते काहीतरी वेगळंच आहे लाईफमध्ये, की यू कॅनॉट थिंक की आपसी घरी पण काहीतरी होईल. घरी पण वेगळेच पाहुणे आले. वाह! वाह! सरतेशेवटी एक सुख होतं. आई आई आलीये माझी. मी तिला बोलताना एकच म्हणालो, की त्याचं काय होईल ते जाईल ते माहीत नाही. पण आमचा हर्ष एकदम छोटा जवान आहे. एकही इंज्युअर न होता, न मरता सगळ्यांना रेस्क्यू झाले याचं समाधान खूप वाटलं. फॅन चालू असतो, ओके. ते खूप सॉफ्ट हां, हां, असतात, हां. मरू येस, येस. शकतात. किंवा आपण त्यांना खूप ह्यांनी काहीतरी मारतो पटकन आणि आपण घाबरून. झाडूनी जोरात हे करतो, ते करतो. तर ते म्हणालो, की एक एक चांगलं खूप झालं. संयम होता का नव्हता खरं म्हणाल तर मला विचाराल तर नव्हता. खरंच हो. नव्हता. म्हणजे अजून अनपेक्षित पाहिजे गोष्टीला तुमची तयारी नसायची. येस, येस. अजून पाहिजे होता संयम. जो होता तो होता. पण जगलंय म्हणून ते होतं, की येस. आपल्याकडून येस. जीव मेला नाही. येस, येस. थँक तर चालूच होतं. म्हणजे माझी आपल्याकडून जीव मेला नाही कुठला याचं मला खूप माझी कृतज्ञता मुलगी वाटते. तर म्हणते, "मी 100 व्हायला जायला तयार आहे आता." हे जाऊ दे. कारण ती म्हणते तसं आम्ही दोघी भयंकरच घाबरतो. म्हणजे आम्हाला प्राणी, पक्षी असे नाही दोघींना सहन होत. बाकीच्यांचं ठीक आहे, पण आम्हाला दोघींना हां, होत तर नाही. ते तुम्ही ते बरं झालं, पण घाबरू नका. ते काही करणार नाहीयेत.
तुम्हाला एक नाही असा नाही खाऊन गेले आणि मुळात काय असतं माहिती का तुम्हाला मेडिटेशन मध्ये असं ऐकलं आहे आम्ही आता हा बरं झालं हा विषय आला सगळ्यांना की तुम्हाला जी गोष्ट आवडत नाही ना हा तुम्हाला जी गोष्ट आवडत नाही ती गोष्ट कधी कधी तुम्हाला एखाद्या इन्सिडेंट मध्ये अशी ती तुमच्या समोर येऊन जाते समोर येतो कारण राईट मध्यंतरी हा हा मध्यंतरी एक असं सेशन घेण्यात आलं होतं पीएमसी महाराष्ट्रावर की आपल्याला पडणारी स्वप्न आणि त्या स्वप्नांचे गर्भित अर्थ असं त्या सेशनचं नाव होतं तर कधी कधी आपल्याला म्हणजे एक व्यक्ती आहे तिला ते झाल्यावर एक स्वप्न पडतं कधी जमलं तर मी त्याचा एखादा भाग घेईन आपल्या सेशनमध्ये पण जादूमध्ये मला मध्ये आधे काही घेता येत नाही जादू ही सलगच झाली पाहिजे तर त्याच्या आधी आपण थांबून जर काही भाग घेतले तर मी तुमच्याकडनं ते करून घेईन की पूर्वजन्मी पण असे काहीतरी किंवा हेट असतं कोणाला तरी प्राण्यांबद्दल हो तर त्या एपिसोड नंतर तुम्हाला स्वप्न पडायला लागतात आणि तुम्हाला ते दिसतं तुमचं मागचं काहीतरी तर एका ओके व्यक्तीला तिला कुत्रे आवडत नाहीत म्हणजे एका व्यक्तीला कुत्रे आवडत नाहीयेत तर तिला अशा स्वप्नांमध्ये गेली की जिथे सगळीकडे असं खचाखच मांस भरलेलं आहे म्हणजे असं डम करतात ना चिनी लोक कसं सगळं भरून ठेवलेलं असतं त्यांनी ती तशा त्या परिस्थितीतनं जाते आणि ती खूप अशी तिला तुम्हाला जी गोष्ट आवडत नाही ना ती गोष्ट तुम्ही ते तुम्हाला सोडून सहन करावं लागतं आणि त्यातनं तुम्हाला जावं लागतं सो कुठल्याही ओके गोष्टीला ही घाण आहे अमकं आहे तमकं आहे असं करू नका ते तुम्हाला ते हम्म तुमचं प्राक्तन जर असेल तुम्ही एखाद्या प्राण्याला जर नफरत करत असाल तर ती नफरत घेऊन तुम्ही या जगातनं जायचं नाहीये परत तुम्ही जन्माला याल परत त्याची नफरत करत राहाल सो प्रत्येक प्राणी कुठलाही असो छोटा मोठा काही असो तुम्हाला त्याला प्रेमच द्यायचंय मे बी कदाचित तुम्ही काल जर शांत राहिला असता तर ते आपोआपही गेले असते पण आपणच गोंधळ घालतो तेही या घाबरतात आपणही घाबरतो अशी पण नाही आता होतं अचानक हे कुठून आलं हे अचानक जे आहे ते वेगळं हा आहे तर तिला कुत्र्यांची खूप भीती होती तर तिला ते स्वप्न पडलं की जे मटणाची वगैरे शॉप्स असतात ना त्याच्यातनं ती चालले सगळीकडे आणि ती अशी 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 करते तर ज्या गोष्टीची तुम्हाला घृणा आहे त्या गोष्टीची घृणा न वाटता तुम्ही नॉर्मल राहायला हवं त्या गोष्टीबद्दल किंवा तुम्ही ओके ठीक आहे आता एवढं काय थोडा एखादा रस्त्यात एखादं घाण आली समजा आपण कचऱ्याचे डबे असतात घाण वास येतात आपल्या समोरनं गाड्या जातात आता ती पण माणसं आहे ती कामं करतायत की त्याला सुद्धा तुम्ही घाण न म्हणता त्याला पण तुम्ही थँक्यू करा हे सगळे बिचारे आमचे सगळी घाण इकडनं नेतायत आणि ते म्हणजे कचऱ्याची गाडी जाते तेव्हा पण आपण काय करतो पटकन तोंड झाकून घेतो असं करतो पण तिथे काम करणारी लोक आहेत त्यांना तुम्ही हे द्या त्यांना जादूचे धुलीकण द्या तर तुम्ही ज्या गोष्टीची नफरत करत असाल ती पहिली डोक्यातनं काढून टाका नाहीतर तुम्हाला ते परत परत त्याच्यात पडावं लागतं किंवा त्या गोष्टी तुमच्या समोर येतात तुम्ही प्राण्यांना घाबरताय का आधीपासून हो हो आता कदाचित तुम्हाला जादूत हे पटणार नाही पण हे मेडिटेशन मध्ये सांगितलं जातं तुम्हाला भीती वाटते का हो कुत्र्याची जाताना येताना हो मी तुम्हाला हो विचारते पल्लवी हो हो एक अच्छा तुम्ही मला एकदम स्टडी झालेली मग तुम्हाला अच्छा ते हो नाही मला कधीतरी प्राण्यांची मुद्दाम भीती आहे. येणारच तुमच्या समोर ही आवाज गोष्ट येतोय का सो त्यांची भीती न बाळगता प्राण्यांची भीती बाळगायची काही कारण नाही तुम्ही फॉरेनची लोक बघत असाल तर ते तोंडाला तोंड पण देतात त्यांना कुठे काय होतंय फक्त खायचं नाही चिनी लोक खातात तसं आपल्याला खायचं नाहीये काही वाटेल तर जेव्हा तुमचं कॉन्फिडन्स असतो ना एखाद्या गोष्टीविषयी ती गोष्ट तुम्हाला कधीच हर्ट करत नाही पण तुम्ही घाबरलात की तिकडे सुरुवात होते काहीतरी कारण नाही आता एखाद्याला येऊन मुद्दामही कुत्रा चावतो कारण तो घाबरून घाबरून असं असं जातो की झालं कुत्र्याला संधीच मिळाली असं पण असतं सो कुठल्याही प्राण्याला हेट करू नका लांबनं लव्ह यू बोला कुत्रा समोर आला ते स्टेडी उभे राहा तो जाणार बाजूला निघून तुम्ही घाबरायची गरज नाही एक तर मुळात घाबरण्याची गरजच नाही आपल्याला अशा अनेक गोष्टी आहेत ज्याला आपण उगीच घाबरतो साध्या मुंग्यांना आपण घाबरतो झुरळांना घाबरतो पण मेडिटेशन मध्ये मोठे मोठे जे ज्ञानी मास्टर आहेत ते सुद्धा सांगतात झुरळ हे खूप पूर्वीच्या काळापासून आहे डायनासोरच्या काळापासून त्याला जर तुम्ही रिक्वेस्ट केली तर ते तुमच्या घरातनं निघून जाईल त्याला सुद्धा तुम्ही कीटकनाशक वापरून मारू नका हे मला बेंगलोरला पहिल्याच वेळी कळलं होतं पहिल्या ट्रिपलाच ओके
तर कधी तुम्ही हो. घाबरणं हाच मुळात प्रॉब्लेम आहे. म्हणून तुमची धडपड होते लगेच आणि तुम्ही लगेच बापरे! हे कुठून आलं? ह्याच्यामध्ये तुम्हाला मेन काम विसरून जाता तुम्ही. तर घाबरायचंच नाहीये मुळात. आणि जरी कोणी आलं, आता मुंग्या आल्यात, समजा आल्या चुकून काही पडलंय म्हणून, न घाबरता तुम्ही त्यांच्यावर थोड्या आजूबाजूला हळद टाका, त्या निघून जातील. म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत. आपल्याला उगाच मारामारी, त्यांना मारण्याची गरज नाही. जे सहज आहे ते सहज होऊन जातं. सोप्पं पण असतं. तर तुम्ही ती भीती बाळगू नका, प्रेम करा त्यांच्यावर. प्रेमाने सुद्धा निघून येस, जातात. आणि येस. मध्ये आमच्या घरात असं मला वाटलं, की झुरळं आली आहेत आणि मी मारलं आणि मला नंतर आठवण आली. एकाच झुरळाला मी मारलं. म्हटलं, "अरे बापरे! मी हे काय केलं?" आणि मग मी नंतर माफी मागितली त्याची. म्हटलं, "सॉरी, मी विसरले होते." आणि मग मी रिक्वेस्ट केली. कारण फळांना बघा असं बारीक-बारीक काहीतरी पाखरं येतात कधी-कधी हो. फळांवर. त्यांनाही रिक्वेस्ट करा असं मी कुठेतरी ऐकलं होतं. JNPT काहीतरी असा आमचा एक कोर्स होता. तेव्हा त्यांनी रिक्वेस्ट केल्यानंतर मी बघितलं तर ते कमी झाले होते. ते हं. सुद्धा आपल्याला काहीतरी शिकवायला येतात, तर तो विचार करा. कदाचित नाही, काही नवीन लोकांना हे पटणार नाही, पण ही फॅक्ट आहे. तुम्ही सांगितल्यावर आता माझ्या हे बोला. आलं, की काल मी खूप घाबरले, काल खूप जास्तही होतं, जरा आरडाओरडा झाला म्हणजे असं हे नाही. पण आज पण एक आलं होतं. पण मी शांतपणे आत गेले, ती खिडकी उघडली आणि त्याला थोडंसं असं म्हणजे अ, टॉवेलनी असं बाहेर जायला हे करत होते, कारण ते अंधाराकडे जातात ना. तसं त्याला हे केलं, हां. तर एक त्याने 10-12 खेट्या मारल्या आणि ते गेलं. म्हणजे कालचं हे आज नव्हतं माझ्याकडे. मी आज बऱ्याच ब्रेवली त्याला हे केलं. एकच होतं किंवा काय, पण आज मी बरीच स्टेबल आणि बऱ्याच शांततेत घेतलं असं माझं मलाही जाणवलं. पण मी लक्षात ठेवेन. ओके. व्हेरी गुड. म्हणजे लक्षात घ्या, हा एक अनपेक्षित प्रसंगच आहे. खरोखरच आहे. मुंबईत वटवाघळं कुठून आली मलाच नाही माहिती. मलाही नाही अजून कळलं. असो, पण आपल्याला काहीतरी ते शिकवायला आले होते. नो प्रॉब्लेम. सो आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलंय, आपल्याला कसं राहायचंय, आपल्याला कृतज्ञतेत राहायचंय. अजून कोणाला बोलायचंय का? मला माझं व्हिजन बोर्ड शेअर करायचंय. धनंजय सबनीस, कोल्हापूर. हो, बोला. हा माझा व्हिजन बोर्ड आहे. वॉव! दिसतोय ना? हां. हो, हे हो. नायगारा फॉल्स, छान आहे. ते एक मला म्हणजे हो. परदेशी जायचंय. एकच ट्रिप काढायची आहे, की इथं म्हणजे विलेज हाऊस. खूप हां. मोठा खूप मोठा हां, हां. धबधबा आहे जगातला सगळ्यात मोठा. तो एकदा बघून यायचा आहे. एकच कशाला काढायची आहे? पहिली ती आहे. हो, हो, हो. हां, त्याच्यानंतर हवा हां. महलला येस. जायचं आहे लवकरच बघाल तर थास तू. राजस्थानमध्ये. हां. नंतर व्हिलेज हाऊस म्हणजे फार्म हाऊस मला बांधायचं आमच्या ओके. गावाकडे चिऱ्यामधलं. नंतर ईव्ही घ्यायची आहे. नेक्सॉन ईव्ही. आणि माझं येस. स्वतःचं असं हे हं, हं. वाह, वाह! ट्रेडिंगसाठीचा सेटअप आहे हा. फॉरेक्स ट्रेडिंग मी करतो, तर त्याच्यासाठीचा सेटअप आहे. असा हा व्हिजन बोर्ड बनवलेला आहे. ओके. आता दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही म्हटलात, की उद्यापासून वगैरे म्हणा, उद्या काय करायचं, धमाल करू वगैरे. तर तुम्ही जे म्हटलेलं होतात, की आपण प्रत्येक दिवसासाठीची काही 1-2 हां. उदाहरणं आपण करून घेऊया. तो एक एक्सरसाइज आपण करूया असं मला वाटतंय. म्हणजे ती वाक्यरचना किंवा ज्या गोष्टी असतात, शिकवल्यानंतर सगळं सोपं वाटतं. खरं प्रत्यक्षात हो. लिहायला गेल्यानंतर ते येस, वाक्याची येस. म्हणजे ते अक्षरशः आपण उद्या करूया. मोडतोड होते आम्ही करायला गेलो की ते लिहायला गेलं की. कारण त्याच्यात निगेटिव्ह शब्द सुचत नाही नाही आले कधी. पाहिजेत. हो, हो. खरंय, अशा खरंय, काही खरंय. गोष्टी असतात. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही पुढं जे बरोबर. जॉइन करणार आहे सेशन म्हणजे काय असतं आता जर तुम्ही हां. नवीन पुन्हा जर चालू करणार असला तर त्याला मी तरी नक्कीच जॉइन करेन. आणि मी तुम्हाला सांगितले त्याप्रमाणे सुरुवातीपासून अगदी त्यामध्ये मला व्यवस्थित सुरू करायचे आहेत व्हेरी या गुड. गोष्टी. ठीक आहे. ओके. आणि तुम्ही 4-5 जणांना आणणार आहात. हो, आणणार की. जॉइन करायला सांगा सेशन इंट्रोडक्शनरी किंवा त्यांना पाठवून द्या. हे बघा, हे जरा कसं वाटतंय तुम्हाला बघून मला सांगा. हो, असं हो, काही हो. तुम्ही सांगू शकता ना, मॅडम कशा बोलतात त्यांना जरा कॉम्प्लिमेंट द्यायचे किंवा हे जे काही सांगतायत ते तुम्हाला पटेल का वगैरे असं विचारून पाठवून द्यायचे. बरोबर. तुम्हाला निदान 5 लोकांना जादूबद्दल सांगायचंय, ते येवत न येवत तुम्हाला सांगायचं.
हो, हो. आले तर उत्तमच, त्यांचं आयुष्य बदलेल. नाही आले तरी काही हरकत नाही. मी सांगितलंय, माझं काम केलंय. नक्की, नक्की. ओके? येस. थँक यू. येस. ओके, नेक्स्ट. थँक यू धनंजयजी. तुम्ही तुमचं विजन बोर्ड आम्हाला दाखवलं. ज्यांना अजूनही करायचं असेल ते करतील आणि आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद. मी म्हणत नाही की प्रत्येक जण पहिल्या याच्यातच षटकार मारू शकतो. त्यासाठी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागते, पण हरकत नाही. तुम्ही जितकं काही केलं असेल ते सुद्धा काही कमी नाहीये. कारण तुम्ही थोडे तरी स्वतःला वळवलंय आणि तुम्ही जादूत आलाय. तुम्ही निदान 28 दिवस बरोबर बसलाय माझ्या 29-30 दिवस आणि निदान ऐकलंय तरी. म्हणजे तुमच्या पुढे भविष्यात जादू येणारच आहे. जादूवर तुम्ही काम करणार आहात हे सिद्ध झालंय. कारण माझं नेहमीचं एक वाक्य स्वतःचं पण आहे, की तुम्ही काही कुठे शोधायला नाही गेलात तरी कधी-कधी गुरु समोरनं तुमच्याकडे येतो. तो प्रकट होतो आणि तो माझ्या शिष्याला म्हणजे माझा हा जो शिष्य आहे त्याला तो पुढे नेण्याचा स्वतःहून प्रयत्न करतो आणि हे तुमच्या बाबतीतही घडलंय. आणि या सगळ्यासाठी श्रेय जातंय आपल्या मॅडमना, साक्षी टीचरना. आता मी टीचर म्हणते म्हणजे ती माझ्या मुलाची टीचर आहे म्हणून म्हणते आणि त्या टीचरही आहेत. सो त्यांनी अनेकांच्या आयुष्यात हे जादू आणून त्यांनी पण प्रयत्न केलाय तुम्हाला जादूच्या नगरीत आणण्याचा. तर त्यांना आपण सगळ्यांनी मिळून शतशः धन्यवाद देऊया. शिवाय त्यांनी आपल्यासाठी हे Zoom सुद्धा त्यांनी पैसे भरून आपल्याला उपलब्ध करून दिले. त्यासाठी साक्षी कुबल यांचे धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. सगळेजण आपण केलं त्यामुळे ते व्यवस्थित म्हणजे झालं हे. त्यासाठी मी भारतीला आणि नाही पण त्या सगळ्या सहभागी झालेल्या फ्रेंड्सला थँक्यू म्हणते. थँक्यू. येस, येस. थँक्यू, आता थँक्यू सगळ्यांना थँक्यू. पण तुम्ही नवीन शांतपणे नवीन ऐकलं. हा, उद्याचा जे भागी join आपण झाले, भेटूया आणि आपण प्रत्येक धड्यावर नवीन जेव्हा बोला. जॉईन करतो त्यांनी प्रत्येक जणांनी सांगा इतरांना पण. त्यानंतर म्हणजे मग आपण जेव्हा सांगतो आणि त्याविषयी बोलतो ना हो. तेव्हा ते जास्त रजिस्टर होतं आपल्याकडे. पुन्हा आणखी रिवाईज होतं आणि त्याच्यावर बरोबर. खरोखर काम झाल्यासारखं होतं. शिवाय आतापर्यंत जर कोणी आपल्यापैकी थँक्यू, जर थँक्यू. कोणी शेअरिंग केलं नसेल तर त्यांनी केलं तर बरं होईल. म्हणजे मग निदान थोडासा अभिप्राय तरी कळेल. कारण आम्ही आता बाकी मोजके लोक बोलतो, पण ज्यांनी आजपर्यंत नाही अनुभव शेअर केला त्यांनी थोडंसं बोललात तरी चालेल. म्हणजे मग थोडं आणि कळेल मग. ठीक आहे, भारती कंटिन्यू. भारती कंटिन्यू करा. ओके. मी विसरले मी काय बोलत होते. आपले एकलव्य कोणाला म्हणून आठवत जे असेल तर आहेत, मला क्लू द्या. ताई आपले एकलव्य म्हणून जे हा. आहेत म्हणजे आपले मीटिंग मधले, ते हळूहळू मला वाटतंय सगळ्यांच्या पुढे त्यांनी म्हणजे सगळ्यांच्यापेक्षा जास्त प्रगती केली आहे असं मला वाटतंय. म्हणजे हळूहळू ते बाहेर बसून नुसतं ऐकत होते. कोण आहे? आता हा. त्यांचं मला नाव माहित नाही. हा. आपल्या इथं आहेत ते बोलतात ना, आता मगाशी बोलले. तेच ना? कुलकर्णी का? मिस्टर कुलकर्णी. होय. येस, येस. ते सुरुवातीला म्हणजे त्यांना ते पटत नाहीत गोष्टी आणि ते बाहेर होते. मी नुसतं ऐकतोय वगैरे सांगत हो. होते आणि आता त्यांनी इम्प्लिमेंटेशन जोरात लांबून. केलेलं आहे. तुमच्याही पुढे गेले सगळ्यांच्या. होय, होय. सगळ्यांच्या पुढे गेलेत ते. म्हणजे मी वा वा एकलव्य वा आहे, वा. मी तुम्ही हे मार्क केलं त्याबद्दल व्हेरी गुड. मिस्टर कुलकर्णींचे आभार. मागून मागून बघत पुढे पुढे गेले आणि सगळ्याच्या पुढे निघून गेले. वा वा वा. खरंय, खरंय. सांगते. असंच असतं. आधी कोणाला कधी कधी पटत नाही, पण काय असतं की सोनाराने कान टोचले की दुखत नाहीत माणसाला. आणि आणि काय असतं की याच्यात आपण असं वावगं काही सांगतच नाहीये ना. आपल्याला काय करायचंय? कुठे पैसे द्यायचेत, कुठल्या साधूला पैसे द्यायचेत का कुठल्या फकीराला काय हे करायचं असं काहीही नाहीये. आणि हो, तुम्हाला अजून एक महत्वाची गोष्ट मला सांगावीशी वाटते. जर तुम्ही थोडेफार 1 दशांश सेवा जर केलीत म्हणजे आपल्या इन्कम मधले 10% पैसे जर तुम्ही कोणाला तरी दिलेत, म्हणजे असे रस्त्यावर फिरणाऱ्यांना नव्हे, एखादी संस्था चालवणाऱ्या व्यक्तीला दिलेत. तर तुम्हाला मला वाटतं कोणाचा तरी हा एकदम सुरुवातीला प्रश्न होता. आय डोंट रिमेंबर नाव वगैरे,
की कितीही कमावले तरी कमी पडतात किंवा बॅलन्स राहत नाहीये. ते आहेत का? कोण होतं ते मी विसरले आता. 30 दिवसात. कृतज्ञतेच्या आहारी मी गेले. कोणीतरी मला हा प्रश्न विचारला होता. आय डोंट रिमेंबर, पण प्रश्न विचारलेला होता तो रिमेंबर आहे. होय, होय. विषय येऊन गेलाय तो. येऊन गेलाय. कोणी विचारलं माझ्या लक्षात नाहीये. मला भाग बघावे लागतील पहिले दुसरे म्हणजे कुठले. फार 4-5 वर्षापूर्वी, 7-8 वर्षापूर्वी पगार माझा सगळा तो महिन्याच्या शेवटी संपत होता आणि आज पण पगार लाखाच्या घरात गेला, तरी सुद्धा तो अजून तशीच परिस्थिती आहे. महिना संपत आला की पैसे हो. संपून जातात. त्याच्या मागे 3 कारणं आहेत. एक तर आपण येणाऱ्या पैशाला आपण कृतज्ञ नाही आहोत, आपल्याकडे येतोय म्हणून. नाही, नाही, मला एवढं मिळायलाच पाहिजे हा हक्क आपण दाखवतोय तिकडे. कृतज्ञतेत राहा, तुमचं पगारात वाढ होईल. दुसरं की तुम्हाला कधी-कधी काय असतं की कधी-कधी ना आपण नीट बोलत नाही पैशांविषयी किंवा ऑफिसमध्ये आपण इनडायरेक्टली थोडीशी कटकट केलेली असते. त्याला वाढवलंय, मला नाही. त्याचं हे तो मागणं आला आणि कानामागून येऊन तिखट झाला. असे 2 वाक्य जरी तुम्ही म्हणालात, पण तुम्हाला कल्पनाच नाहीये की तो कृतज्ञतेत आहे, ती व्यक्ती. आणि ती कृतज्ञ असल्यामुळे ती पुढे गेली. तिने काही तुमच्या विरुद्ध काही तिकडे केलेलं नाहीये. आपण आपल्या गैरसमजातच जगत असतो. तिकडे जाऊन पुढे-पुढे गेलं साहेबाचं. माहिती आहे साहेबाला काहीतरी नेऊन देत होता, असं झालं, तसं झालं. त्याच्यावर पार्ट्या जोडतो, कधी स्वतः वेळेवर येत नाही. हा कसा पुढे जातो? पण तो कृतज्ञतेत आहे किंवा त्याने मागल्या जन्मी चांगली कर्म केलेली आहेत. पण जर तो असं वागत असेल, असं तुम्हाला जरी वाटत असेल, तरी तुम्ही त्याला काही बोलू नका. आपण जेव्हा दुसऱ्याला 2 शब्द बोलतो, हा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे. मी स्वतः याची खरोखर भागीदार आहे, की तुम्ही दुसऱ्याविषयी वाईट बोललात, त्याचं काहीही होत नाही. कारण त्याला कल्पनाच नाही आपण वाईट बोलतो. उलट आपलं पुण्य त्याच्यापर्यंत पोहोचतंय आणि त्याला उलट इतक्या गोष्टी साध्य होतायत त्या व्यक्तीला. तुम्हीच त्याला तुमची ऊर्जा देताय. आत्ता मध्यंतरी मी माझ्या डोळ्यासमोर एक व्हिडिओ आला. की तुम्ही तुमचे कपडे सुद्धा जेव्हा दुसऱ्याला देताय, कुणाला आपल्या बाईला, कामवाल्या बाईला वगैरे, तेव्हा तुमची एनर्जी तुम्हाला कमी झाल्यासारखं वाटतंय. असं वाटलंय का कोणाला कधी? कारण तुम्ही वापरलेल्या कपड्यांमध्ये तुमची कशी पण असलेली एनर्जी असते आणि तुम्ही जे त्यांना देता ना, ते त्यांच्याकडे ती एनर्जी जाते. त्यांचं चांगलं होतं आणि आपण कुठेतरी गडबड होते आपल्या आयुष्यात. असा कोणी अनुभव घेतलाय का? तर तुम्हाला अनुभव जर नाही पण कोणाला ऐकलंय. हां? अनुभव नाही पण ऐकलंय. कपडे एक्सचेंज करतो तेव्हा आपला ऑरा एक्सचेंज होतो हां, आणि कुरकुर एनर्जी ऐकू ट्रान्सफर येतंय. होते. येस, येस, येस. सो यापुढे कपड्यासोबत आपल्याला आपला ऑरा येस. तर आपल्याला कपडे देताना सुद्धा काळजी घ्यायची आहे. आता तुम्ही म्हणाल कसं शक्य आहे मग? तर तुम्हाला कपडे धुताना त्या कपड्यांमध्ये मीठ टाकायचंय जरा. मीठ टाकून ते कपडे भिजत घाला, ते वाळवा, सुकवा आणि नंतर त्यांना द्या. म्हणजे मीठ घातल्यामुळे निगेटिव्हिटी कमी होते असं. म्हणजे हे नवीन-नवीन जेव्हा आपल्याला कळतं तेव्हा बापरे! मी तर उठ-सूट कपडे उचलते आणि बाई घेऊन जा. उठ-सूट कपडे आणि मध्येच मला ड्रेन झाल्यासारखी वाटते माझी एनर्जी. आणि आता ते माझ्या डोक्यात आलं, अरे हे मी काय करत होते? म्हणजे मी काय असे घातलेले कपडे काढून देत नव्हते, धुवूनच देत होते. पण तरी सुद्धा आपली एनर्जी ड्रेन का होते हे मला बरेच दिवस त्याचा शोध लागत नव्हता. आत्ता हा शोध लागला. सो टेक केअर. तुम्ही काळजी घ्या. आपण दुसऱ्याचं चांगलं किंवा हे कपडे कोणाच्या तरी चांगल्या कामासाठी यावेत म्हणून देतो. बट त्यांची एनर्जी आपल्याला मिळत असते किंवा आपली त्यांच्याकडे जात असते. सो एकतर मग आता घेऊ नये दुसऱ्यांचं काही किंवा मग काय करायचंय मी तुम्हाला सल्ला दिलेलाच आहे. सो टेक केअर, की तुम्ही देताना ते मिठाच्या पाण्यात धुवून द्या किंवा आता त्यांना कसं सांगणार आपण? त्यांना पटलं पण पाहिजे ज्याला दिलेत त्याला. सो अजून कोणाला काही बोलायचंय? नाहीतर मग आपण इथे थांबूया आणि उद्या पेन आणि वही घेऊन येऊया. फक्त आपण एक धावते प्रत्येक धड्याचे 2-4 वाक्य तुम्हाला मी सांगते. ज्याला मराठीत हवंय, मराठीत, हिंदीत आणि इंग्लिशमध्ये असं थोडंसं मी एक्सप्लेन करीन कसं काय करायचंय. म्हणजे तुम्हाला जर असं वाटत असेल आपण लिहिलेलं बरोबर आहे की नाही, ही जर शंका असेल कुठेतरी छोटीशी वगैरे,
तर तुमची ती शंका दूर होईल. कारण ते सुद्धा माझंच काम आहे, कारण मी तुम्हाला लिहायला सांगतेय. आता मराठी ज्याचं चांगलं आहे त्याला तसं पुस्तकात सुद्धा दिलेलं आहे, मी आभारी आहे डॅश 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 कशासाठी. मी आभारी आहे माझ्या वडिलांची, कारण त्यांनी माझी शाळेची सगळी फी स्वतः भरली. हे आपण असं वाक्य लिहू शकतो. मी आभारी आहे माझ्या आईची, तिने लहानपणी मला चालायला शिकवलं. मी आभारी आहे माझ्या आजीची, तिने माझ्यावर खूप प्रेम केलं. असं काही अनेक गोष्टी ज्या सोप्या आहेत. पण आता तुम्ही भूतकाळात आहात, वर्तमानात आहात की भविष्यात आहात, तर कसं लिहायचंय? त्याबद्दल थोडी माहिती आपण उद्या घेऊया. त्यानंतर पुढे काय करायचं आपण सगळ्यांनी ठरवूया. ओके? सगळ्यांना खूप ओके. खूप धन्यवाद. ताई ताई अजून एक सगळ्या माझं विचारायचं होतं, की आपल्या हो. साक्षीताईंनी मध्ये एक सांगितलेलं होतं काल परवा अग्नी काहीतरी त्याच्यावरती एक विषय होता. ते गुरुजींना सरांना विचारणार होत्या. ते हो येतील काय? हो हो अग्निहोत्र. अग्निहोत्र. हां, बरोबर. बोला साक्षी. सॉरी, उद्याचं सेशन झाला ना की त्याच्या पुढचा किंवा त्याच 1-2 दिवसामध्ये आपण ते अग्निहोत्राचं घेऊया. मी बोलून ठेवलेलं आहे. सांगते मी तुम्हाला परत. चालेल, ठीक आहे. एक आठवण म्हणून मी सांगितलं फक्त. हो, हो. नाही, हां, नाही हां. ते आहे. करूया. ते चांगलं आहे म्हणजे मी केलंय आता महिना झाला असेल. पण एक हेल्थसाठी तुम्हाला तो एक प्लस पॉइंट राहील आणि एक चांगलं ते त्याचे बेनिफिट्स ते सर सांगतील कसं करायचं आणि मुळात म्हणजे ते पण अगदी सोपं आहे. म्हणजे मी आता ध्यानाचं पण आपण बोलतो ते तसंच की कुठलं एक पर्टिक्युलर याच्याशी रिलेटेड नाहीये कुठल्या म्हणजे काही असं जसं मगाशी भारतीने सांगितलं की काही जे काही करायचं ते स्वतःला करायचंय आणि ते अग्निहोत्राचं पण ते तसंच आहे. खूप सिंपल आणि साधं एक कृती आहे. तर ती तुम्हाला सांगते ते. करूयात आपण ते. चांगलं आहे तो पण एक भाग म्हणजे शिकण्यासारखं.